बहुमजली अपार्टमेंटच्या बांधकामावर साहित्य नेण्यासाठी वापरण्यात येणारी लिफ्ट अचानक तुटली। त्यामध्ये एक कामगार अडकला। त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या विवेक कुमार गौड या परप्रांतीय कामगाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला। ही घटना आज दुपारी 12 वाजता हॉकी स्टेडियम परिसरातील बांधकामावर घडली। या घटनेची विकासक आणि कंत्राटदार जबाबदारी घेत नसल्याने परप्रांतीय कामगार एकत्र आले आणि त्यांनी आंदोलन केले। रात्री उशिरापर्यंत त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला नव्हता। कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम परिसरात ओम प्रकाश सारंग हे विकासक 10 मजली अपार्टमेंट उभारत आहेत। या इमारतीच्या बांधकामावर परप्रांतीय कामगार काम करत आहेत। आज सकाळपासून या इमारतीच्या बांधकामावर मजूर काम करत होते। या इमारतीच्या बांधकामासाठी लागणारे साहित्य खाली वर नेण्यासाठी इमारतीच्या बाहेरील बाजूला तात्पुरती लिफ्ट उभारली होती। दुसऱ्या मजल्यावर काम सुरू होतं। दरम्यान दुपारी 12 वाजता अचानक लिफ्ट खाली कोसळली। त्यामध्ये 4 कामगार काम करत होते। त्यातील तिघांनी बाजूला उड्या मारल्या, त्यामुळे त्यांचा जीव वाचला। यापैकी एका कामगाराचा पाय लिफ्टमध्ये अडकला। त्याला वाचवण्यासाठी 22 वर्षीय विवेक कुमार गौड लिफ्टजवळ धावला। त्याचवेळी त्याला तुटलेल्या वायरचा शॉक बसला, त्यामुळे विवेक कुमार गौड गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडला। सहकारी कामगारांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन विवेक कुमार गौडला खासगी रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्याला इतरत्र हलवण्यास सांगितलं। त्यानंतर गौड याला उपचारासाठी CPR मध्ये दाखल केलं, मात्र तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। त्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी शेंडा पार्क इथं नेण्यात आला, मात्र या घटनेची जबाबदारी स्थानिक विकासक आणि कंत्राटदारांनी घेतली नाही। त्यामुळे परप्रांतीय कामगार संतप्त झाले। त्यांनी मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली। ही घटना 12 वाजता घडली होती, मात्र रात्री उशिरापर्यंत विवेक गौड याचा मृतदेह ताब्यात घेतला नव्हता। विकासक आणि कंत्राटदाराकडे मृतदेह गावी नेण्यासाठी आणि भरपाई म्हणून 5 लाख रुपयांची मागणी करण्यात आली, मात्र त्यासाठी देखील टाळाटाळ होत असल्याचं परप्रांतीय कामगारांनी सांगितलं।